नमस्कार, सुप्रभात. मी सुप्रिया सुळे. मला एक खूप वेगळा अनुभव आला आणि मला वाटलं तो तुमच्याबरोबर शेअर करावा. माझ्या मुंबईचा गाडीचा चालक यशवंत हा सुट्टीवर आहे आणि सुट्टीवर असल्यावर आले होते किंवा अशा वेळेस मग मी घरातला दुसरा ड्रायव्हर कुणाला तरी शेअर करतो. तर यशवंत सुट्टीवर असल्यामुळे आज मी एका ठिकाणी माझ्या घरापासून प्रभादेवीपर्यंत चालत आलो. चालत जाताना परत जाताना मला वाटलं की आपण परत घरी चालत न जाताना टॅक्सीने जावं, ऊन यावं म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला 22 मिनिटं एकही टॅक्सी मिळाली नाही. तिथे एक उबर उभी होती, पांढरी टॅक्सी. मी त्याला एकदा नाही 2 वेळा विनंती केली की मी पैसे देते पण मला तुम्ही प्लीज माझ्या घरी सोडा. तो माणूस ऐकायला तयार नाही. मी समजू शकते उबर असेल किंवा कुठली प्रायव्हेट एजन्सी असेल ती ऑनलाईनच बुक करता येते. पण मला हा मनात प्रश्न येतो की जर उबर मोकळीच असेल, आत्ता त्याला गिऱ्हाईक नसेल, तर त्यांनी जर गिऱ्हाईक मिळाला तर तो घ्यावा का नाही घ्यावा हा एक मुद्दा माझ्या मनात आला. एखादी सिनियर सिटीजन असेल, मला 22 मिनिटं उन्हात थांबणं काय फार माझ्या वयाला किंवा माझ्या तब्येतीला काही अडचणीचं नव्हतं. पण एखादी वृद्ध महिला असेल, एखाद्याला कामावर जायचं असेल, एखादी प्रेग्नंट महिला असेल, ती जर तिथे थांबली असेल आणि तिथे जर एक उबर उभीच असेल तर त्या उबरला किंवा त्या रेंटेड टॅक्सीला ती प्रायोरिटी मिळावी का नाही मिळावी. मला 22 मिनिटांनंतर ही टॅक्सी मिळाली. माझे आभार आहेत त्या टॅक्सी चालकांना. पण आपली जी पब्लिक सिस्टम आहे, जी यंत्रणा आहे, ती खरंच पब्लिक सिस्टम ही सशक्त आहे का नाही हा विचार माझ्या मनात आला. कारण का एरवी मी गाडीने जाते, त्याच्यामुळे मला खरंच मी खूप प्रांजळपणे कबूल करते की पब्लिक सिस्टमबद्दल मी भाषणही करते, अनेक वेळा करते. पण मूलभूत जी गोष्ट आहे की एखाद्या टॅक्सी रिक्षासाठी आपण थांबलो, एखादा नाही म्हणला त्याच्यातही काही गैर नाही, त्याचंही काहीतरी काम असेल. पण प्रभादेवीच्या चौकात 22 मिनिटं थांबून जर सीधा भैया, जर सीधा ले लीजिए वो टाटा गार्डन के लेफ्ट लेना है. थँक्यू भैया. जर आपल्याला एखाद्याला, माझ्या समोरून एक मुलगी आली, तिला कामावर जायचं होतं म्हणून माझी टॅक्सी मी तिच्यासाठी सोडली. कारण खरंच माझी पहिली मीटिंग आज 10 वाजता आहे, त्याच्यामुळे तिला जास्त गरज होती त्या टॅक्सीची म्हणून मी सोडून दिली. पण दरवेळीच मलाही ती टॅक्सी सोडणं शक्य असेल का. आणि खरंच एक पब्लिक सिस्टम म्हणून मला असं वाटतं आपण आणि या नवीन उबर वगैरे ज्या निघाल्यात आणि टॅक्सीज, ही जर यंत्रणा सशक्त करायची असेल तर जर तिथे लाईनीनी टॅक्सी उभ्या असतील, लाईनीनी उबर्स उभ्या असतील आणि मी पैसे भरायला तयार आहे, तर मला ती सुविधा का मिळू नये. एकीकडे आपण ट्रॅफिक कमी करूया, पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन करूया, या गोष्टी वारंवार बोलतोय. त्याची अंमलबजावणी जर ग्राउंडवर होणार नसेल तर कसं. आणि हा फक्त माझा वैयक्तिक मुंबईचा प्रॉब्लेम नाही, सगळीकडेच येतो. त्याच्यामुळे एक पॉलिसी म्हणून आपण याच्यात काय सुधारणा केल्या पाहिजे हा अनुभव मला आलाय. तुम्हालाही कुणाला या पॉलिसीसाठी काही सुधार द्यायचे असतील तर प्लीज मला सोशल मीडियावर कॉन्टॅक्ट करा. मी स्वतः परिवहन मंत्र्यांना कॉन्टॅक्ट करून ह्या ज्या ग्राउंड रियालिटीज आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की एक प्रयत्न करीन. पण आज एक वेगळा अनुभव मला आला. मी काही त्या टॅक्सी किंवा उबरच्या विरोधात आहे किंवा त्यांच्यावर काही ॲक्शन घ्यावी अशी माझी कुठलीही अपेक्षा नाही. पण एक ट्रान्सपोर्ट सिस्टम ही सशक्त करण्यासाठी जर कुठे गॅप्स असतील त्या भरत काढणं एक कन्झ्युमर म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी, एक लोकप्रतिनिधी म्हणून पण, एक नागरिक म्हणून पण आहे आणि ती सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. म्हणून मी हा फेसबुक लाईव्ह केला आहे. तुम्हालाही असे काही अनुभव आले तर जरूर ते माझ्यावर शेअर करा. आज एक छान आणि वेगळा अनुभव ग्राउंड रियालिटीचा मला आला. याचा खरंच एक मनापासून आनंद आणि समाधान आहे. आणि आज माझे चालक यशवंतनी सुट्टी दिल्यामुळे हा वेगळा अनुभव आला, त्याच्यामुळे यशवंतचेही आभार. पण आज खूप दिवसांनी मुंबईची टॅक्सीची मजा मी आज या रस्त्यावर घेतली. एक चालक अतिशय चांगल्या पद्धतीने ती चालवत आहेत. पण ते 22 मिनिटं मला घाई नसती, त्याच्यामुळे मला काही गैरसोय झाली नाही. पण एका सिनियर सिटीजन, प्रेग्नंट महिला किंवा ज्यांना कामावर आत्ता लगेच जायचं आहे त्यांनाही किती रोज गैरसोय रोज असेल हाच विचार मनात आला. म्हणून मी हे फेसबुकला दिलं. प्लीज तुमचा फीडबॅक जरूर मला करा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.